यशवर्धन सर, मैत्री मॅडम आणि त्यांची एक मुलगी तिघेही एकाच अपघातात गेले. तुमच्या डोळ्यात पाणी? नाही ते कचरा गेला वाटतं सर. मी काय बोलतो पालांडे साहेब, हे 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 जे तुम्ही बोलताय हे हे प्रिन्स निखरगेत? हो, हे काय, इथं प्रत्येक फोटो खाली लिहिलेलंच आहे. आणि हा फोटो खूप जुना पण आहे. नाही नाही, एक मिनिट, काहीतरी गोळ आहे, गोळ आहे, एक मिनिट. हे बघा, हे हे प्रिन्स निखरगेत. नाही, म्हणजे मला कल्पना नाही. हे बघा, मी काही महिन्यापूर्वीच या संस्थेत कामाला लागलोय आणि ना मी कधी निखारगे कुटुंबाला भेटलो ना त्यांच्याशी कधी संपर्क आला. आणि तुम्ही हा जो फोटो दाखवताय त्यांनाही मी ओळखत नाही. मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला दिली. हे बघा, मला खूप उशीर होतोय, मला निघायला पाहिजे. सर एक मिनिट, मला हा फोटो हवा होता निखारगे फॅमिलीचा. मला एक सांगा, तुमचं काय सुरू आहे ते मला माहित नाही, पण मोठा मॅटर नाही ना काही? नाही नाही नाही, काय मॅटर बिटर काय नाही, आम्हाला फक्त थोडी इन्फॉर्मेशनच पाहिजे बस. थँक्यू सर, तुमची खूप मदत झाली. थँक्यू. अहो, त्या लखाते सरांनी सांगितलं, गुरुजींनी सांगितलं म्हणून मी एवढी मदत केली, नाही तर माझ्याकडे एवढा वेळ नसतो बरं का. चला, मला खूप उशीर होतो. थँक्यू. जय शंभू. चेटकोबाने जे आपल्याला करायला सांगितलं ते कसं करायचंय? आता मी काय बोलू? मी त्याला काही बोललो तर लगेच माझ्या जीवावर उठेल तो. एकदा मी मरणाच्या दारातून परत आलोय, पुन्हा मरायची इच्छा नाहीये माझी. आता चेटकोबाने जे सांगितले तर करावं तर लागणारच आहे ना. होय, त्याचा शब्द पाळावा लागणारच आपल्याला. पण त्याचं ऐकून आपण आपल्याच शरण रचतोय. आपल्या नाकावर बसलेली माशी मारायला आपल्याच हातात तलवार दिले त्याने. कळते तुम्हाला? मग ती तलवार म्यानातून काढ आणि छाट माझी मान. काही काय बोलताय तुम्ही? अरे मग काय बोलू? नाही, चेटकोबा जे काही बोललाय ते आपल्याला ऐकावं लागेल. दुसरा पर्याय आहे तुझ्याकडे? सांग ना. आहे नाही ना? आली या अंगाशी घ्या बोकांडी, अशी गत झाली आपली. हा, वाचवी पोचली त्या शक्तीची. शी. घ्या, नाव घेतलं झाली हजीर. पांढरी पाल कुठली? कशाला आली असेल ते आता इथे? तू काही बोलू नकोस, मी बघतो. बसतो. आप्पा भाऊ नमस्कार. ओ ओ नाना, नाना भाऊ, तुम्ही यावेळी अचानक कसं काय येणं केलं? अहो आप्पा भाऊ, अचानक आलेलो नाही मी. अहो ताईंनी फोन करून सांगितलं काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणून आलो. महत्वाचं? विजयलक्ष्मी, ए विजयलक्ष्मी. काय झालं? अगं, तू नानानं बोलवून घेतलंस? हो, नाना आलात? या. काय हो, आपल्या होणाऱ्या व्याहींना तुम्ही असंच बाहेर उभं करणार आहात? ओ सॉरी सॉरी. या ना नाना, आत या. या. असं नाही, या या. बर, बसा नाना, बसा. बरं नाना, मला सांगा, एवढं काय महत्वाचं काम आहे? अहो मला पण हाच प्रश्न पडलाय. नाना घ्या, पाणी घ्या. हो हो. मी चहा ठेवते. हा, ताई चहा नको. महत्वाचं काय बोलायचंय ते सांग. काय झालं विजयलक्ष्मी? काय बोलायचंय तुला नानांची?
नाही म्हणजे मला काहीच कल्पना दिली नव्हती तू. ताई बोलताय ना? हा सांगते ना. नाना, शिवाचं स्थळ आम्हाला शक्तीसाठी पसंत असतं बघा. आपण लवकरात लवकर त्यांचं लग्न उरकून घेऊया. हा काय? शंभू महादेवा, म्हणजे धूमधडाक्यात नाही केलं ना तरी चालेल बघा. म्हणजे मी तर काय म्हणते की कोर्टात किंवा देवळात मोजक्या माणसांच्या उपस्थितीत आपण उरकून टाकू. पण तुम्ही लवकरात लवकर शक्तीला सून करा आणि तुमच्या घरी घेऊन जा बघू. ताई तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. 100 नंबरी बोललात बघा. आता तुम्हीच लग्नाचा विषय काढला म्हटल्यावर लग्नाच्या तयारीलाच लागतो बघा. विजयलक्ष्मी, काय चाललंय तुझं? शक्तीचं लग्न? विजयलक्ष्मी, हा निर्णय तू भीतीपोटी घेतलास ना? हे बघा, तुम्हाला काय समजायचंय ते समजा, पण हे सगळं मी शक्तीच्या काळजीपोटीच करते. शक्तीचं भूतकाळ तिचं वर्तमान खराब करू पाहतोय, तिला आपल्यापासून दूर नेऊ पाहतोय. आणि हे सगळं व्हायच्या आधी जर आपण शक्तीचे 2चे 4 हात करून शिवाच्या घरी पाठवलं ना, तर मग तिच्यावर कोणीच हक्क सांगणार नाही. हे बघ विजयलक्ष्मी, तुझं म्हणणं चुकीचं आहे असं मी म्हणत नाहीये, पण शक्ती तयार होईल. नाही म्हणजे सध्या शक्तीची मनस्थिती काय आहे तुला माहिती आहे ना? मला सगळं कळतंय. हा, चांगलं वाईट सगळं कळतंय बघा. पण सध्या फक्त शक्तीच्या आणि आपल्या नात्याची काळजी वाटते मला. ती आपल्यापासून दूर जाऊ नये एवढंच वाटतंय मला. शक्ती लग्न होऊन सासरी जाईल तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी असेल, ते मी सहन करीन. पण शक्तीचा भूतकाळ तिला आपल्यापासून दूर घेऊन जाईल हे मी नाही सहन करू शकणार. मी मरून जाईन बघा. हो ताई, काय बोलताय तुम्ही? अहो असं जीवाला लागल असं बोलू नका हो. अहो शक्ती तुमची मुलगी आहे तर शिवा माझा लोक आहे. त्या दोघांचं लगीन हा नाना लावूनच राहणार. तुम्ही शक्तीशी बोला, मी शिवाशी बोलतो. आजवर मित्राच्या नात्यानं त्याच्याशी वागलो, पण आता बाप या नात्यानं त्याच्याशी बोलणार. शक्तीसमोर लग्नाचा विषय